गणपती बाप्पा आपल्या आयुष्यात नेहमीच आनंद घेऊन येत असतात। असे आपले बाप्पा वर्षातून 3 वेळा येतात। एक म्हणजे माघी गणेशोत्सव, दुसरा म्हणजे आपल्या भादव्याचा गणेशोत्सव आणि तिसरा म्हणजे आपल्या साखर चौथीचा गणेशोत्सव। साखर चौथ म्हणजे काय की पितृपक्षामध्ये जी चतुर्थी असते त्याच वेळी हे गणपती बसतात। आता काही ठिकाणी दसऱ्याचे देखील गणपती म्हणतात, परंतु बघूया कुठे जरी भेटला तर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू। तेव्हा हा दुसरा भाग सादर करताना एक वेगळाच आनंद निर्माण होत आहे। नमस्कार मित्रांनो, साखर चौथीच्या गणपतीचा व्हिडिओ सादर करताना एक वेगळाच आनंद निर्माण होत आहे। मी सागर पाटील, तुम्हाला आता चांगलाच माहिती आहे, अगदी चेहरा लक्षात आहे, एक ठाऊक आहे तुम्हाला। कसं आहे तो की आता आपण पाहूया की ही आपली एखाद्याची सत्वपरीक्षा असेल, कारण आपण यंदा निश्चय केला की जर आपल्या साखर चौथी गणपती त्या व्हिडिओनी समजा 1 महिन्याच्या आत समजा 1000 व्ह्यू पार केले तर आपण पुढच्या वर्षी साखर चौथीच्या गणपतीचा व्हिडिओ बनवू, अन्यथा कधी तो कॅन्सल करावा लागेल। तर त्याचं मुख्य कारण असं होतं की मोठमोठे मंडळ किंवा मोठमोठे ठिकाणं मी टाकून ही व्हिडिओ बनवतो, परंतु ही बनवण्याचा मुख्य उद्दिष्ट असाच होता की आपली संस्कृती ती मला जगभर पोहोचवायची आहे। कारण कसं आहे की यंदाचा आपण जर बघितलं की आपण डायरेक्ट गणपतीची शूटिंग घेतलेली नाही किंवा डायरेक्ट डेकोरेशन दाखवलं नाही, तर त्याचबरोबर आपण गाणी किंवा देवासाठी सण गोड वगैरे बनवणे आणि ऋषीपंचमी जर तुम्ही पाहिलीच आहे, त्यामुळं सण कसा साजरा केला जातो किंवा देवासाठी काय काय केलं जातं, नाचगाणी कुठली घेतली जातं, तर आपण हे याच्यावर जास्त म्हणजे फोकस केलेलं आहे। बघूया ज्यांचे आपण व्हिडिओ बनवता आलो, जर त्यांनी काय सहकार्य केलं तर नक्कीच पुढच्या वर्षी तो म्हणजे व्हिडिओ शूट करण्याचा आपला योगा येईल, अन्यथा बाप्पाच्या मनात असेल तर आपण काय करू शकत नाही। कारण गेल्या वर्षी जो व्हिडिओ बनवला होता त्याचा अवघे फक्त जवळजवळ 1 वर्ष झाला तरी 1000 व्ह्यू पण पार झालेले नाही, कारण आपण आशाहीच ठेवतो। तर आता जाऊया आपण, आता आलो आहोत मी कुठं माहीत आहे, तुम्ही आता सायनाथ पाटीलच्या घरी आहे। खऱ्या अर्थाने गणपती सायनाथ पाटीलच्या घरी आहे, पण अखिल म्हात्रेने आपलं विशेषच आमंत्रण दिलं। आता अखिल म्हात्रे, तुम्ही म्हणा की अखिल म्हात्रे कोण आहे, तर मी सांगतो अखिल म्हात्रे म्हणजे असं आहे की आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी आपला म्हणजे वृंदावनाचा जो देखावा केला होता त्या मुलानं मस्त सुंदर असा केला होता, तर त्याने परत एकदा मला आमंत्रण केलं की आता मस्त असं म्हणजे काय म्हणतात की गुहेमध्ये साधू बसलेला आहे असा देखावा केलेला आहे। तर आता आपण जाऊया त्याच्या घरी आणि गणपतीचं डेकोरेशन पाहून घेऊ। गणपती बाप्पा मोरया।
मित्र हो, मी सगळ्या बाप्पांकडे गेलो, परंतु काही बाप्पांकडे गेलो नाही तर ते बाप्पा स्वतः आले. म्हणजे त्यांच्या घरातील सदस्यांनी त्यांच्या मजेची व्हिडिओ काढून मला पाठवली. जशी पाठवली तशीच मी आपल्या या स्टेटसला ठेवलेली आहे. स्टेटसला म्हणजे युट्यूबच्या स्टेटसला. 1 2 3 चला तर आपले आणखी एक बाप्पा आहेत, ते आपल्याकडे आले. ते अगदी दूरचे आहेत तरी पण ते आपल्याकडे आलेले आहेत. काय माहिती त्यांची इच्छा आहे तर मला देखील यूट्यूबला टाकणं गरजेचंच आहे. काय म्हणावं आमच्या क्रिएटर लोकांची लाईफ बघा. भर पावसात आता मी चालू दर्शनाला गणपतीच्या. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत पंचक्रोशीमध्ये. आपल्या बाप्पासाठी म्हणजे विसर्जनच्या वेळी आपण दुर्वा आणि जो म्हणजे कवळाची भाजी आपल्या बाप्पाची आवडती भाजी असते तर ती आणायला आपण आलो होतो. तर त्या वाटेवर एक घर आहे आणि तिथे देखील आपले बाप्पा विराजमान झाले आहेत, म्हणजे साखर चौथीचे बाप्पा. आपण गेल्या वर्षी देखील आलो होतो. आता बघूया की गेल्या वर्षी समजा एवढा रिस्पॉन्स नाही मिळाला, यंदा बघूया मिळतो की नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ सुरुवात केल्यापासून मी नेहमी म्हणतो की रिस्पॉन्स काय आहे. रिस्पॉन्समध्ये एकच गोष्ट आहे, वाईटमध्ये एकच याचंच वाटतं की चांगली गोष्ट ही कमी शेअर होते आणि वाईट गोष्ट ही जास्त शेअर होते. चांगली गोष्ट पण शेअर झाली पाहिजे, संस्कृती ही टिकली पाहिजे, पुढच्या पिढीला माहिती झाली पाहिजे. त्यासाठी हा आपला एक नितांत प्रयत्न आहे. आता आपण आलो आहोत सन्मान्य श्री हरेश्वर म्हात्रे यांच्या निवासस्थानी आणि आता आपण जाऊन बाप्पाचे दर्शन घेऊया. आणि यंदाचा आपला टॉपिक कसा आहे, फक्त संस्कृती, ॲक्टिव्हिटी, जुगार वगैरे काहीच नाही.
आपले बाप्पा विसर्जनाला चाललेत. विसर्जनची मिरवणूक मला अचानक भेटली. बाप्पांची ती इच्छा असल्यामुळं मी तिथे काहीच करू शकत नाही. शेवटी मला घेणं देखील भाग पडलं. शर्यत चिखला बोनिवली